वाऱ्याने उडून जाण्याच्या भीतीने पर्यटकांची कोकणाकडे पाठ. जितेंद्र आव्हाड यांची मुख्यमंत्र्यांवर खोचक टीका. अवघ्या 45 किमी ताशी वाऱ्याच्या वेगाने जर पुतळा पडू शकतो तर आपणही वाहून जाऊ. उडू किंवा पडू या भीतीने पर्यटकांची कोकणाकडे पाठ, अशी खोचक टीका राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्र्यांवर अप्रत्यक्षपणे केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर असलेला पुतळा कोसळला. या घटनेनंतर तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. या घटनेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण देताना हा पुतळा नौदलाने उभारलेला होता असे म्हटले होते. तसेच 45 किलोमीटर प्रति तास एवढ्या जोरात वारा वाहत असल्याने त्यात तो पडला आणि त्याचेही नुकसान झाले असेही त्यांनी म्हटले होते. त्यावर आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी समाज माध्यमांवर प्रतिक्रिया व्यक्त करत मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर टीका केली आहे. गणेशोत्सवाच्या काळात चाकरमानी आणि पर्यटकांमध्ये प्रचंड घबराहट. अवघ्या 45 किमी ताशी वाऱ्याच्या वेगाने जर पुतळा पडू शकतो तर आपणही वाहून उडू किंवा पडू या भीतीने पर्यटकांची कोकणाकडे पाठ. राज्य सरकारची नवीन कोकणातून पर्यटक पळवा योजना, अशी खोचक टीका आव्हाड यांनी केली आहे. जे ख्रिश्चन धर्माचे पादरी काय म्हणतो आपण त्याला, आम्ही फादर म्हणतो, यांच्या बाबतीत कळवण्यात आलं की ह्यांच्याकडे खूप धनसंपत्ती आहे. पण त्याबरोबर हेही सांगण्यात आलं की ते प्रचंड दानशूर आहेत आणि खूप गरिबांना मदत करत असतात. शिवाजी महाराजांनी तात्काळ निर्णय घेतला की फादर अँब्रोसचं घर लुटायचं नाही. तसेच एक पारेख नावाचे व्यापारी होते, सुरतेतले सर्वात श्रीमंत व्यापारी. 1660 मध्येच त्यांचं निधन झालं आणि मिळालेल्या माहितीनुसार पारेख हा सुद्धा प्रचंड दानशूर होता आणि त्यांनी कायम चांगल्या कामांना मदत केली. अशी माहिती मिळताच त्याचाही त्यांनी आदेश काढला की पारेखचं घर लुटायचं नाही, सोडून द्यायचं, कारण का तो वारल्यामुळे त्याची विधवा पत्नी तिथे होती. आणि महाराजांनी सुरत लुटलं. हो, सुरत लुटलं. जे शरण आले त्यांनी आपली धनसंपत्ती त्यांच्या पायाजवळ ठेवली, त्यांना माफ केलं. पण जे आले नाहीत त्यांचं लुटून ते घेऊन गेले आणि ही सगळी धनसंपत्ती त्यांनी रायगडावर ठेवली. 1664ला पण त्यांनी सुरत लुटली. तर एकदा नाही, दोनदा लुटली. दोनदा म्हणजे जे काल सांगितलं गेलं देवेंद्र फडणवीसजींकडनं की एक छावणी लुटली. एक छावणी नाही, पूर्ण सुरत लुटली, पूर्ण सुरत. आणि त्याच्यातले अनेक व्यापारी तेव्हापासून मुंबईत आले. अनेक व्यापाऱ्यांनी तिथनं आपला बदलला स्थान, म्हणजे तिथे जे त्यांचं होतं स्थान ते बदलून ते दुसरीकडे राहायला गेले. आणि सुरतेचा हा इतिहास हा तत्कालीन बखरींमध्ये आहे. बर्नियर नावाचा एक मुघलांच्या दरबारात डॉक्टर होता. त्यांनी लिहिलेल्या पुस्तकामध्ये देखील त्यांनी सुरतेचा उल्लेख केलेला आहे. आतापर्यंत जेवढे इतिहासकार होऊन गेलेत, वासी, बेंद्रे, तुम्ही सांगाल त्या इतिहासकाराने सुरतेची लूट याच्यावर लिहिलेलं आहे, पुराव्यासकट लिहिलेलं आहे. तेव्हा हा मनुवादी विचार महाराजांना छोटा करण्याचा हा देवेंद्र फडणवीसजींसारख्या हुशार माणसाच्या मेंदूमध्ये कोणी घातला? म्हणजे महाराजांच्या शौर्यावरती प्रश्नचिन्ह, त्यांच्या युद्ध चातुर्यावरती प्रश्नचिन्ह, त्यांच्या बुद्धीवरती प्रश्नचिन्ह हे करण्याची गरजच नव्हती. म्हणजे पुतळा पडला तर आता विषय दुसरीकडे वळवूया, हा तर प्रयत्न नाही ना. 2002-2003 साली जेम्स लेनने हेच केलं. महाराजांच्या पितृत्वाविषयी शंका व्यक्त केली, जिजाऊला बदनाम केलं आणि अख्खा महाराष्ट्र गोंधळला. आज फडणवीस साहेब जे बोलले आहेत ते कारण नसताना बोलले, कुठलंही कारण, काही औचित्यच नव्हतं. आता बर्नियर लिहिलेलं पुस्तक, बखरींमधल्या नोंदी, त्याच्यासाठी काँग्रेसने माफी मागावी. कशासाठी? काय कारण? हे मनुवादी विचार हे महाराजांविरुद्ध कायम होते आणि असतील कायम.
जेम्स लेनला माहिती देणारे 9 जण कोण होते अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. त्यामुळे काल जे काही बोललं गेलंय ते महाराजांचं शौर्य त्याच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणार आहे. आणि अभिमानाने आम्ही मराठी माणसं सांगतो, ओय सुरत लुटली. आजही गुजरातला वाईट वाटत असेल तर वाटू द्या, पण आमचं शौर्य, आमच्या बापाचं शौर्य इतकं मोठं होतं की मुघलांच्या ताब्यात असलेलं सुरत पूर्ण लुटून त्यांनी महाराष्ट्रात आणलं. शाहू महाराज